ओके, गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण जो लास्ट पॉईंट होता आपण ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिएक्शनमध्ये आपण क्लेमेन्सन ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स विल गिव्ह द कार्बोक्सिलिक ॲसिड, ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विल गिव्ह द कार्बोक्सिलिक ॲसिड. हा पॉईंट आपण लास्ट पाहिलं होतं. कीटोन रेडिली रिॲक्शन देत नाही कारण कीटोनमध्ये कार्बन कार्बन बॉन्ड आहे जो की स्ट्रॉंग आहे आणि तो ब्रेक करणं थोडं डिफिकल्ट आहे. Therefore, the aldehyde will undergo easily oxidation reaction as compared to the ketone because aldehyde also contain the hydrogen atom. Okay, so that was the oxidation reaction with a strong oxidizing agent like potassium dichromate, disulfuric acid, or potassium permanganate in presence of base or chromic oxide. Ketone मध्ये आपण chromic oxide यूज करतो CrO3. ओके, त्याच्यानंतर रिडक्शन रिएक्शनमध्ये आपण क्लेमेन्सन रिडक्शन पाहिलं. क्लेमेन्सन रिडक्शनमध्ये झिंक अमाल्गम इन प्रेझेन्स ऑफ कॉन्स्टंट HCl आपण अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुपचं कन्वर्जन आपण अल्केन्समध्ये करतो, दॅट इज द मेथिलीन ग्रुप. देन वोल्फ क्रिस्टनरमध्ये पण सेम हायड्रोजन आपण यूज करतो. तो हायड्रोजनचा हायड्रेज झोन तयार होतो, त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग हायड्रोजन त्याच्याबरोबर इथिलीनला अल्कोहोल जर ट्रीट केलं तर आपल्याला तो प्रोडक्ट मिळतो. त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन होतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. याच्यामध्ये मेटा प्रोडक्ट आपल्याला मेजर प्रोडक्ट मेटा मिळतो. ओके, सो मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे याच्यामध्ये. देन ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये रेझोनन्स स्टॅबिलायझेशन आहे, देअरफॉर इट शोज द कार्बोक्सिलिक आयन इज रेझोनन्स स्टॅबिलाइज. ओके, देन इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता याच्यामध्ये जो ग्रुप आपला अटॅच आहे कार्बोक्सिलेट आयन बरोबर जो ग्रुप अटॅच आहे तर त्याचे पीके व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. Okay, lesser the pK value, stronger is the acid, and as the pK value goes on increasing, the acidic strength goes on decreasing. And what is pK? pK is nothing but the negative log to the base 10 of Ka. What is Ka? It is the dissociation constant of acid. Okay, then next point was ॲसिडिटी ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. आता ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जो ग्रुप आहेत इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर ॲसिडिटी इन्क्रीज होते आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर ॲसिडिटी डिक्रीज होते. आपण एक्झाम्पल पाहिलं होतं, आपण नायट्रोबेन्झोइक ॲसिड पाहिलं होतं, बेन्झोइक ॲसिड पाहिलं होतं आणि मिथाइल बेन्झोइक ॲसिड पाहिलं होतं. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपला फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराईड. काही पार्ट ह्याच्यामध्ये आता डिलीट केलेला आहे तर लॅबोरेटरी टेस्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. तर हा काही पॉईंट तुम्ही करू नका, हा डिलीट केलेला पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करतोय फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराईड. आता हे तर रिॲक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड पाहतोय आपण. आता याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराईड. आता असिल क्लोराईड प्रिपेअर करायचं आपल्याला. फॉर्म म्हणजे प्रिपेअर करायचा. कशापासून करायचा तर कार्बोक्सिलिक ॲसिडपासून. ओके, सो लेट सी कार्बोक्सिलिक ॲसिड हियर, दॅट इज RC डबल बॉन्ड OH. दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि आता ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडपासून काय प्रिपेअर करायचं आपल्याला तर असिल क्लोराईड. असिल क्लोराईडचं स्ट्रक्चर काय RC डबल बॉन्ड OCl. तर ट्रीट करायचा पहिल्यांदा आपण याला थायरोइड क्लोराईड बरोबर ट्रीट करतोय. SOCl2 बरोबर ट्रीट केला. हीट करायचं रिॲक्शन मिक्सचर जर आपण हीट केलं तर प्रोडक्ट आपल्याला मिळेल, दॅट इज द RC डबल बॉन्ड OCl प्लस बाय प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला इथं सल्फर डाय ऑक्साईड रिमूव्ह होतं याच्यामध्ये. ओके, सो दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड. ट्रीट केला आपण थायनल क्लोराईड बरोबर तर प्रोडक्ट फॉर्म होता आपला असिल क्लोराईड. असिल क्लोराईड. ओके, नाव लिहितो त्याचं मी, असिल क्लोराईड. सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे सिम्पली. हा ग्रुप सबस्टिट्यूट होतो OH. ओके, OH सबस्टिट्यूट होतो CL ने आणि SO2 याच्यामध्ये SO2 गॅस रिलीज होतो याच्यामध्ये. ओके, सो सिमिलरली OH ग्रुप इज रिप्लेस बाय CL. OH इज रिप्लेस बाय CL. OH इज रिप्लेस बाय CL. OH कुठला तर हा कार्बोक्सिलिक ॲसिडचा OH. ओके, हा रिप्लेस कोण करतं तर CL कुठून आलाय तर थायनिल क्लोराईडपासून CL आपल्याला त्याच्यामध्ये आलाय. ओके, सो याच्यामध्ये सिम्पली सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, लक्षात घ्या. सिम्पली सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. याच्यामध्ये आपण PCl3 PCl5 पण यूज करू शकतो. पहा याच्यामध्ये थ्राईस RC डबल बॉन्ड OH. ओके, हा कार्बोक्सिलिक ॲसिड आहे आणि याला ट्रीट केला मी PCl3 बरोबर फॉस्फरस ट्रायक्लोराईड बरोबर ट्रीट केला.
रिॲक्शन मिक्सचरला आपण हीट केलं तर आपल्याला प्रोडक्ट मिळेल थ्राईस आर सी डबल बॉन्ड ओ सी एल प्लस बाय प्रोडक्ट काय मिळतो याच्यामध्ये POH3 फॉस्फरस ट्रायहायड्रॉक्साईड आपल्याला मिळेल याच्यामध्ये. ओके, सिमिलरली दिस इज कॉल्ड असिल क्लोराईड. ओके, PCl SO2 SOCl2 थायनल क्लोराईड आहे. त्यानंतर फॉस्फरस ट्रायक्लोराईड आहे. सिमिलरली फॉस्फरस पेंटाक्लोराईड बरोबर पण आपण ही रिॲक्शन घेऊ शकतो. RC डबल बॉन्ड OOH कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस PCl5 हीट केलं आपण याला. हीट केलं तर काय प्रॉडक्ट मिळतो आपल्याला अगेन असिल क्लोराईड RC डबल बॉन्ड OCl प्लस बाय प्रोडक्ट काय मिळतो आपल्याला याच्यामध्ये फॉस्फोरिक क्लोराईड POCl3 प्लस SCl. ओके, जर केअरफुली जर पाहिलं तुम्ही तर आपण काय प्रिपेअर केलं इथं असिल क्लोराईड प्रिपेअर केलं. कशापासून केलं आहे कार्बोक्सिलिक ॲसिडपासून. आणि सिम्पली रिॲक्शन काय आहे इट इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन where OH group is substituted by Cl from thionyl chloride, Cl from phosphorus trichloride, Cl from phosphorus pentachloride. ओके, येथे लक्षात 3 रिॲक्शन आपण पाहिल्या. सिम्पली या रिॲक्शन ऑलरेडी आपल्या अल्डिहाइडच्या चॅप्टरमध्ये झालेल्या आहेत. परत अल्डिहाइडमध्ये अल्कोहोलमध्ये काय होतं अल्कोहोलचा OH ग्रुप रिप्लेस केला SOCl2 ने PCl3 ने किंवा PCl5 ने. ओके, सो सिमिलरली सेम थिंग हॅपन ओव्हर हिअर. इन्स्टेड ऑफ अल्कोहोल वी आर युझिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. इथं आरच्या ऐवजी जस्ट तुम्ही CH3 घेऊ शकता. मिथाइल ग्रुप CH3 घेतला तर हा काय झाला असिल क्लोराईड CH3 डबल बॉन्ड CL. ओके, आरच्या ऐवजी CH3 जर पुट केला तर आपल्याला हे रिॲक्शन मिळेल. ओके, इथं जनरल रिॲक्शन घेतल्या सेम रिॲक्शन जो काही कार्बोक्सिलिक ॲसिड आहे तर कार्बोक्सिलिक ॲसिडपासून आपल्याला करस्पॉन्डिंग असिल क्लोराईड प्रिपेअर होईल. ठीक आहे, नेक्स्ट पुढची रिॲक्शन आहे आपली नेक्स्ट आहे सेकंड रिॲक्शन विथ अमोनिया. रिॲक्शन विथ अमोनिया NH3 रिॲक्शन विथ अमोनिया. पुढची रिॲक्शन आहे आपली आता कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन अमोनिया बरोबर. तर कार्बोक्सिलिक ॲसिड ज्यावेळेस अमोनिया बरोबर ट्रीट करू आपण त्यावेळेस अमोनियम कार्बोक्सिलेट सॉल्ट तयार होतो. अमोनियम कार्बो आता अमोनिया एकतर बेस आहे आणि कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ना. ॲसिड आणि बेस ज्यावेळेस रिॲक्ट होतात त्यावेळेस न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते. सॉल्ट प्रोड्यूस होतं त्याच्यामध्ये. सो हिअर अमोनियम कार्बोक्सिलेट सॉल्ट इज प्रोड्यूस विच ऑन फर्दर हिटिंग त्याला फर्दर जर हीट केला तर त्याचं डिहायड्रेशन होईल आणि त्याच्यापासून अमाइड तयार होईल. पहा कार्बोक्सिलिक ॲसिडचं स्ट्रक्चर पहा RC डबल बॉन्ड OOH दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याला ट्रीट केलं आपण अमोनिया बरोबर NH3. ओके, रिॲक्शन फॉर्म होईल याच्यामध्ये. सो दिस इज ॲसिड दिस इज बेस. ॲसिड आणि बेस रिॲक्ट झालं तर काय होतं ॲसिडची टेंडन्सी असते H+ आयन रिलीज करायची. ओके, आणि बेसची टेंडन्सी इलेक्ट्रॉन डोनेट करायची. ओके, सो बेस याच्यामध्ये काय करेल इलेक्ट्रॉन डोनेट करेल. हायड्रोजन डोनेट होतो बेसकडे. अमोनिया काय करेल हायड्रोजन पिकअप करेल याच्यामध्ये. ओके, सो इट विल फॉर्म RC डबल बॉन्ड O. इट विल फॉर्म NH4 प्लस O मायनस. ओके, तर याच्यामध्ये नायट्रोजन NH4 प्लस नायट्रोजन कॅरी निगेटिव्ह चार्ज हायड्रोजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो दिस विल फॉर्म प्लस. ओके, दिस इज फॉर्म अमोनियम कार्बोक्सिलेट. अमोनियम कार्बोक्सिलेट सॉल्ट इज फॉर्म. त्याला फर्दर आपण हीट केला तर ते डिकम्पोजिशन होईल त्याचं हायर टेम्परेचरला आणि काय फॉर्म होईल आपला RC डबल बॉन्ड ONH2. याच्यामध्ये काय रिलीज झालं आपला प्लस वॉटर मॉलिक्यूल H2O रिलीज झाला तर काय तयार होईल त्याच्यामध्ये RC डबल बॉन्ड ONH2. दिस इज कॉल्ड अमाइड्स. सो कार्बोक्सिलिक ॲसिड टू अमाइड बाय रिॲक्शन विथ द अमोनिया. ओके, सो याच्यामध्ये जो काही अमोनिया आहे तो अमोनिया याच्यामध्ये प्रोटॉन पिकअप करेल
याच्यामध्ये सॉल्ट फॉर्म होईल. सॉल्ट फॉर्ममध्ये वॉटर मॉलिक्यूल रिलीज होईल याच्यामधून, आणि वॉटर मॉलिक्यूल रिलीज झालं तर काय तयार होईल, RC डबल बॉन्ड O NH2, आणि दॅट विल बी फॉर्म H2O. ओके, दिस 2 हायड्रोजन अँड दिस 1 ऑक्सिजन, दॅट विल फॉर्म H2O. ठीक आहे. सो दिस इज द रिॲक्शन विथ अमोनिया. देन नेक्स्ट रिॲक्शन आहे आपली रिॲक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. पाहतोय आपण असिल क्लोराइड. आता असिल क्लोराइड जो आहे तो असिल क्लोराइड RC डबल बॉन्ड O Cl प्लस NH3. असिल क्लोराइडची रिॲक्शन आपल्याला अमोनिया बरोबर पाहिजे आपल्याला, तर काय फॉर्म होईल त्याच्यामध्ये, RC डबल बॉन्ड O NH2 प्लस HCl. So this is called amides, and this is acyl chloride. So acyl chloride converted into the acid amide or amides. काय होतं याच्यामध्ये, हा Cl लिव्हिंग ग्रुप आहे आणि हा हायड्रोजन कंबाईन होईल आणि दॅट विल फॉर्म HCl. ओके, सो दॅट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विल बी अटॅक ओव्हर हिअर, Cl get remove. Okay, and that will form amides here. Okay, so this is another reactions of acid. Next reaction आहे formation of acid anhydride. Formation of acid anhydride. Anhydride structure it will form RC double bond O C double bond O R. This is the anhydride, or that is also called acid anhydride. Okay, सो ह्याच्यामध्ये ॲसिड अनहायड्राइड प्रिपेअर जर करायचं असेल आपल्याला, तर याच्यामध्ये कार्बॉक्सिलिक ॲसिडला हिट करतो आपण फॉस्फरस पेंटॉक्साइड बरोबर. ओके, अँड दिस विल गिव्ह द ॲसिड. दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल रिॲक्शन्स. ओके, सो लेट्स सी. हा प्रोडक्ट आपल्याला प्रिपेअर करायचा कशापासून करणार, तर RC डबल बॉन्ड OH प्लस RC डबल बॉन्ड OH. दिस इज ॲसिड, आणि त्याला आपण फॉस्फरस पेंटॉक्साइड बरोबर काय केलं, आपण त्याला ट्रीट केलं आहे P2O5. याच्यामध्ये जनरली काय होईल, वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतं याच्यामधून, H2O रिलीज होईल याच्यामध्ये. ओके, हीट केलं आपण, ब्रेकिंग होतं आहे त्याच्यामध्ये, अँड वी आर दिस ऑक्सिजन अँड दिस कार्बन गेट जॉईन टुगेदर. RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR. दिस इज फॉर्म अनहायड्राइड. ओके, सो कार्बोक्सिलिक ॲसिडला आपण ट्रीट केलं फॉस्फरस पेंटॉक्साइड बरोबर, तर याच्यामध्ये जनरली काय फॉर्म होतो, याच्यामध्ये RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR अनहायड्राइड फॉर्म होतं याच्यामध्ये. ठीक आहे. सो दिस वॉज द फर्स्ट रिॲक्शन वॉज फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराइड PCl3 PCl5 SOCl2. याच्या 3 रिॲक्शन, अमोनिया बरोबरच्या 2 5, आणि ही 6वी रिॲक्शन आपण याच्यामध्ये पाहिली. ओके, त्याच्यानंतर पुढचं आहे, पुढची रिॲक्शन आपली रिॲक्शन्स विथ डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. अजून एक रिॲक्शन आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो, सेम प्रोडक्ट जो काही फॉर्म होतो त्याच्यामध्ये, दॅट इज असिल क्लोराइड अँड सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड. असिल क्लोराइड अँड सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड. असिल क्लोराइड पण अगेन आपल्याला देऊ शकतो. असिल क्लोराइडला जर आपण हीट केलं म्हणजे काय, हा आहे आपला RC डबल बॉन्ड OH. दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याला ट्रीट केलं आपण थायोनिल क्लोराइड बरोबर, तर काय मिळतो आपल्याला, RC डबल बॉन्ड OCl. ओके, RC डबल बॉन्ड OCl. आणि ह्याला जर आपण हीट केला, तर अगेन आपल्याला मिळेल RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR. दिस इज कॉल्ड anhydrides. Okay, so here acyl chloride and sodium salt of carboxylic acid are prepared by reacting the carboxylic separately with thionyl chloride and sodium hydroxide respectively. Okay, and
याच्यामध्ये हा झाला तुमचा थायनिल क्लोराईड. सिमिलरली आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच सॉरी याच्यामध्ये आर सी डबल बॉन्ड ओ एन ए ओ मायनस एन ए प्लस. ओके, so this will form RC double bond O minus and this will be the Cl. Okay, so this will attack over here and this get break over here. Okay, so that will form RC double bond O C double bond O plus NaCl is formed. Okay, NaCl is formed. This is the byproduct here plus NaCl. Okay, so this is the reactions with acyl chloride and sodium salt of carboxylic acid. That will also form the acid anhydride. Okay, then sixth reaction, decarboxylation of carboxylic acid. Decarboxylation of carboxylic acid. Decarboxylation. आता डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे काय? कार्बॉक्सिल ग्रुप रिमूव्ह करायचा. कार्बॉक्सिल ग्रुप रिमूव्ह करायचा. दॅट इज कॉल्ड एज अ डिकार्बॉक्सिलेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड ऑन हिटिंग विथ द सोडा लाइम calcium oxide gives hydrocarbons which contain one carbon less than the carboxylic acid. This reaction is called as the decarboxylation. म्हणजे इथं काय करतो आपण? कार्बॉक्सिल ग्रुप रिमूव्ह करायचा याच्यामधनं. पहा याच्यामध्ये आर सी डबल बॉन्ड ओ मायनस Na प्लस. ओके, दिस इज कॉल्ड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि त्याला ट्रीट करतो आपण सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर NaOH बरोबर. आणि याच्यामध्ये सोडा लाईम घेतो आपण आणि हिट करतो याला. सो दॅट विल फॉर्म RH प्लस. बाय प्रॉडक्ट मिळतो आपल्याला Na2CO3 सोडियम कार्बोनेट. ओके, सोडियम कार्बोनेट मिळतो आपल्याला याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये पहा इथं ब्रेकिंग होतं RC बॉन्ड दॅट विल कंबाईन विथ द H and this will form Na2CO3. This Na2 CO, this oxygen and this oxygen. Total 3 oxygens are there. So that will form corresponding alkanes. Corresponding alkanes are formed and this reaction is called as a decarboxylation. Means carboxyl group is removed from the reaction. That is called as a decarboxylation. Okay, and here product is formed. That is the corresponding alkenes. And last reaction in this chapter, that is reduction of carboxylic acid. Okay, so let's see a reduction reaction. Reduction of carboxylic acid. Okay, so carboxylic acid are reduced to primary alcohols by powerful reducing agent. So let's see. Carboxylic acid RC double bond OH. Okay, RC double bond OH plus lithium aluminum hydride, strong reducing agent आहे. And this will gives primary alcohol, that is RCH2OH. As we know, this is the hydride donor. Lithium aluminum hydride is a strong reducing agent which is hydride donor, which provide the hydrogen to this carbonyl carbon, and this will form a alcohol. Okay, so ह्याच्यामध्ये आपण 7 रिएक्शन पाहिल्या आपण केमिकल रिएक्शन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड मध्ये. पहिली आहे फॉर्मेशन ऑफ असिल क्लोराईड. याच्यामध्ये कार्बॉक्सिलिक ॲसिड बरोबर असिल क्लोराईड जर आपण थायनिल क्लोराईड, फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस पेंटाक्लोराईड जर ट्रीट केलं आपण तर आपल्याला काय प्रोडक्ट मिळतो? याच्यामध्ये असिल क्लोराईड मिळतो. या 3 रिएक्शन पाहिल्या. चौथी रिएक्शन आपण अमोनिया बरोबर जर कार्बॉक्सिलिक ॲसिड ट्रीट केला तर त्याच्यामध्ये पहिला सॉल्ट मिळतो आपल्याला अमोनियम कार्बोक्सिलेट, आणि त्याचं फर्दर कन्व्हर्जन कशामध्ये होतं? जर आपण त्याला हिट केलं तर अमाइडमध्ये होतं. त्याच्यानंतर पुढची रिएक्शन पाहिली आपण कार्बॉक्सिलिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल आपण फॉस्फरस पेंटॉक्साईड बरोबर ट्रीट केले, हिट केलं त्याला आपल्याला तर ॲसिड अनहायड्राईड मिळतो आपल्याला. डिहायड्रेशन रिएक्शन आहे, त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. त्याच्यानंतर पुढची रिएक्शन आहे आपण पहिली डिकार्बॉक्सिलेशन, ज्याच्यामध्ये सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिडचं डिकार्बॉक्सिलेशन जर केलं आपण तर त्याच्यामध्ये कार्बॉक्सिल ग्रुप किंवा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो रिमूव्ह होतो. दॅट इज कॉल्ड डिकार्बॉक्सिलेशन.
ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला अल्केन्स मिळतो करस्पॉन्डिंग, आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं जर रिडक्शन केलं आपल्याला तर प्रायमरी अल्कोहोल मिळतो. ॲज वी नो, रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड विल ऑलवेज गिव्ह द प्रायमरी अल्कोहोल. ओके. हा पॉईंट आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. इथे हा पॉईंट आपला फिनिश होतो. इथं हा चॅप्टर आपला फिनिश होतो. सो अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचा बिग चॅप्टर 6-8चा आपला चॅप्टर फिनिश झाला आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरपासून आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करूया. ठीक आहे. थँक्यू.